देशात आणि राज्यामध्ये इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात आज 20 मे रोजी देशभरातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. या देशव्यापी आंदोलनाला जळकोट तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जळकोट शहर आणि तालुक्यातील सर्व औषधांची दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने ई पोर्टल कोविड काळातील GSR नियमांचा गैरवापर आणि बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री या मुद्द्यांवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संबंधित केंद्रीय मंत्री तसेच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने पाठवून मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून याकडे सतत दुर्लक्ष केले गेल्यामुळे अखेर संघटनांना या आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले, अशी माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. एकमत डिजिटल करिता ओंकार सोनटक्के, जळकोट. देशात व राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन विक्रीविरोधात व ई पोर्टल व कोविड GSR संदर्भात संबंधित मंत्री यांच्याकडे मागणी केली. तसेच अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले, मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या विरोधात आमच्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने संपूर्ण भारतभर बंद ठेवण्यात आला आहे. जळकोट तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आले. जळकोट तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे हा बंद पुकारण्यात आलेला आहे. Thanks for watching Ekmat Digital.